शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा. नमो शेतकरीचा नववा हप्ता जे की डीबीटीच्या माध्यमातून 32 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी. अनेक शेतकरी बांधवांना इथं SMS देखील आलेले आहे 2000 रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळालेले आहे, कोणत्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे. आता PM किसानच्या लाभार्थ्यांना इथं नमोचा नवा हप्ता जमा होत आहे. ज्यांनी PM किसानची KYC केलेली आहे, बँक खात्याला आधार लिंक आहे, ज्यांचं PM किसानच्या यादीमध्ये नाव आहे, तर आता सर्व शेतकरी बांधवांनी लगेच बँक पासबुक तपासा, बँक पासबुकवर एंट्री मारा. SMS शेतकरी बांधवांना पैसे इथं जमा झालेले आहे. आता यामध्ये नमो शेतकरी महासमाधी योजना या बँक खात्यांमध्ये पैसे इथं 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ग्रामीण बँक, याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, तर अशा बँक खात्यांमध्ये आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील असं नाही. DBT ज्या बँक पासबुकला तुमचं DBT लिंक आहे तर अशांमध्ये पैसे जमा होत आहे. आता या 32 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये पुण्यामध्ये टाईम लागणार आहे, टप्प्याटप्प्याने जमा होईल. आता अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, जळगावमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, धुळेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये टाईम लागणार आहे, 1 ते 2 दिवस लागू शकते. जालन्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, बीडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, धाराशिवमध्ये टाईम लागणार आहे 2 ते 3 दिवस. यानंतर सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वाटप सुरू झालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये टाईम लागणार आहे, रायगडमध्ये, ठाणेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, पालघरमध्ये इथं टाईम लागणार आहे. यानंतर बुलढाणा, अकोला वाटप सुरू झालेलं आहे, वाशिममध्ये टाईम लागणार आहे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, भंडारामध्ये टाईम लागणार आहे, गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आजपासून नमो शेतकरी महासमाधी योजनेचा नवा हप्ता जे की खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने 32 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. आपण 32 जिल्ह्यांची देखील यादी इथं पाहिलेली आहे. आता नमो शेतकरीचे जे काही 2000 रुपये आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम PM किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तपासा. आता यादीत नाव कसं पाहायचं आहे, KYC कशी करायची आहे PM किसानची हे पाहणार आहे आपण. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. KYC पूर्ण आहे का तपासा, बँक खात्याला आधार लिंक आहे का तपासा, NPSI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का तुमचं खातं चेक करा. यानंतर तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा, मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही तपासा, बँक खाते DBT सुरू आहे का चौकशी करा. आता जर तुमची KYC राहिलेली असेल तर KYCमुळे सुद्धा तुमचे पैसे थांबलेले असू शकते. आता बरेच जणांची KYC नसते, आधार लिंक नसते, त्याचप्रमाणे यादीमध्ये नाव नसते, खातं बंद असते, चुकीचा आधार नंबर दिलेला असतो, यामुळे पैसे थांबते. आता KYC केली तरच तुम्हाला पैसे मिळणार का, तर हो, जर तुम्ही KYC केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, अन्यथा तुमचे PM किसानचे आणि नमोचे देखील पैसे इथं थांबणार आहे. आता यासाठी KYC कशी करायची आहे, यासाठी तुम्हाला PM किसानच्या वेबसाईटवरती या, इथं PM किसान असं टाका, KYC हा पर्याय निवडा. यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP तुम्ही टाकल्याच्या नंतर KYC तुमची कंप्लीट होऊन जाईल. आता पोर्टलवर जर तुम्हाला KYC करता येत नसेल तर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला KYC करायची आहे. यासाठी तुम्हाला PM किसानची वेबसाईट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोअरवरती जाऊन, किंवा CSCच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमची KYC करू शकता. थंब लावून तुम्हाला KYC करता येणार आहे. आता बरेचदा काय होते, आता PM किसानच्या यादीमध्ये आता KYCचं जर झालं, आता KYCचं जर झालं तर याचप्रमाणे आता इथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे, जेणेकरून KYCसाठी. जर PM किसानचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. आता यादी कशी पाहायची आहे, सर्वप्रथम यादीमध्ये नाव पाहण्यासाठी PM किसान असं टाका, pmkisan.gov.in असं टाकलं तरी चालेल. बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, आपलं राज्य सिलेक्ट करा, तालुका, जिल्हा, गाव निवडा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. आता PM किसानची संपूर्ण यादी तुमच्या मोबाईलवरती दिसून जाईल की गावामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे. आता नमो शेतकरी महासमाधी योजनेचा नवा हप्ता जर तुमचा बंद झालेला असेल, PM किसानचे पैसे येत नसतील तर अशाने लगेच यादीमध्ये नाव की नाही तपासा, KYC पूर्ण आहे का तपासा, नसेल तर KYC करा, आधार लिंक चेक करा.
नसेल तर आधार लिंक करा. डीबीटी सुरू आहे की नाही चेक करा. आता जमीन नोंदणी व लाभार्थी योग्य आहे की नाही हे तपासा. आता पैसे बंद होण्याची प्रमुख कारणे म्हणजे या कारणामुळे तुमचे पैसे थांबलेले असेल PM किसानचे. आता जे काही PM किसानचे पात्र शेतकरी आहेत ते नमोचे देखील आहे. नमोचे जर बंद झाले तर PM किसानचे जर बंद झाले तर नमोचे सुद्धा तुमचे पैसे बंद होईल. आता तुम्हाला PM किसानचं सर्व व्यवस्थित करणे गरजेचं आहे. म्हणजे PM किसानची KYC, आधार लिंक वगैरे. आता KYC, आधार लिंक नसते, NPC मॅपिंग बंद असणे, लाभार्थीची माहिती चुकीची दिलेली असणे, PM किसानच्या यादीमधून नाव वगळणे. जर PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नसतील तर घाबरू नका. KYC तुम्हाला करायची आहे तरच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आजची मोठी आनंदाची बातमी म्हणजे 9वा हप्ता जो काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज. तर बरेच दिवसांपासून जे काही प्रतीक्षा पाहत होते 9व्या हप्त्यासाठी, आता यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, पोस्ट पेमेंट बँक, ग्रामीण बँक. तर अशा बँक खात्यांमध्ये PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे तर जमवत आहे. नमोचा 9वा हप्ता थेट DBTद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ते येतील. अखेर आज 32 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप 2000 रुपये सुरू झालेले आहे. लगेच खात्यामध्ये तपासा. आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.